तुला हे असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे आणि मला काय तुला तिच्यापासून तोडायचं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे सगळं तिने केलंय ना तुझ्या भल्यासाठी नाही. तिची महत्वाकांक्षा होती अगदी तुझ्या जन्मापासून की तुला मोठी गायिका करायचं, गाण्याचा वारसा तुला द्यायचा. पण तुझ्या गळ्यात सूर नाही आहे हे कळल्यावरही तिने तिची महत्वाकांक्षा सोडली नाही. तिने सावलीचा आवाजाचा चुकीचा वापर केला, ज्याची शिक्षा तुला भोगावी लागली. बरोबर आहे तुमचं पप्पा. मला ना इथे तुमच्यासोबत आपल्या घरात राहायला आवडतंय, पण हे बघ तारा, तुला तुझ्या सासरी जायचं असेल ना तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील. नुसतं हातावर हात ठेवून चालणार नाही. मी काय म्हणतोय, तू एक काम कर ना, सावलीला फोन कर. तीच एक अशी व्यक्ती आहे जी तुला घरात घेण्यासाठी तुझ्या सासूचं मन वळवू शकते. करेन मी सावलीला फोन. करेन नाही, आत्ता लगेच कर. अगं घे ना, कधीचा फोन वाजतोय. ते कानात घातलंयस ना, घे की फोन. हो हो घेते. हॅलो हॅलो सावली, ऐक ना, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे. हो हो बोला. सावली, मला तुझी हेल्प हवी आहे गं. हे बघ, मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी माफी पण मागितली ना, पण मॉम माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत गं. तूच कर ना आता काहीतरी. तुला आता करमत नाही आहे इथे, सोहमशिवाय, आपल्या माणसांशिवाय. प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल. तू माझी हेल्प करू शकते मॉमचं मन वळवण्यात. प्लीज सावली, प्लीज. काय ग, कोणाचा आहे फोन? अगं बोल ना काहीतरी. फोन फोन आलाय ना. हो मैत्रीण माझी. अगं मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी, तू काय मैत्रीण मैत्रीण लावलंय. तिलोत्तमा मॅडम. काय झालं, फोन का कट केलास? मॉम होत्या समोर, त्यामुळे तिला बोलताच येत नव्हतं. ठीक आहे, हरकत नाही. पुढे पुन्हा ट्राय कर. नशिबाना वाईट आहे माझं. एवढी सुंदर बायको मिळली, कामात हुशार, पण काय केलं? दुसऱ्यांची स्पर्धा करण्यात, ईर्ष्या करण्यात तिने तिची सगळी किंमत उतरवून घेतली. आणि आता हे करून ती कुठे जाऊन बसली आहे काय माहिती. दादा, माझं तरी कुठे काय वेगळं आहे. माझंही असंच आहे. ताराने तिच्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं. खरं तर मी तिच्या गाण्याच्या प्रेमात पडलो होतो, पण तो आवाजच तिचा नाही आहे. दादा, पण कितीही काही झालं ना तरी माझं तारावर खूप प्रेम आहे. फक्त ना तिचा एकच प्रॉब्लेम आहे, राग. प्रत्येक गोष्टीत नुसतं रागराग करत असते ती. म्हणजे बघ ना, आता तिने मॉमला समजून घ्यायला पाहिजे होतं ना, पण नाही. या सगळ्यात तिचा इगो आड येतो नेहमी. हे सोहम, या बाबतीत ना सारंग लकी आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. सावली वहिनी खरंच खूप चांगली आहे आणि दोघं एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. आणि आता तर ती स्टार झाली आहे. नील दादा, स्टार झाली नाहीये, ती आधीपासूनच स्टार होती. फक्त तिने दिलेल्या वचनामुळे एवढी वर्ष तिला बाहेर येता आलं नाही. एवढी वर्ष आमच्या सासूबाईंच्या कारस्थानामुळे सावली वहिनीचा गोड आवाज झाकला गेला होता. आणि आमचा तारा या सगळ्यात पुढे चमकत होता. सोहम, दादा, मी शांतच आहे रे, मला माहिती आहे. तू काळजी नको करूस. आणि तसंही त्या दोघी त्यांची शिक्षा भोगतातच आहेत. सोहम, तुझी बायको शिक्षा तरी भोगते, तिने केलेल्या चुकांची जाणीव तुला आहे तरी. पण माझी बायको ऐश्वर्या, तिला काहीही घेणं देणं नाही आहे. खरं सांगू का, मला काही फरक नाही पडत आता ऐश्वर्याबद्दल. मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. म्हणजे बायको म्हणून प्रेम, आपुलकी हे असं काहीच नाही वाटत. फक्त
माणूस म्हणून तिची काळजी वाटते बस, पण त्या पलीकडे काहीच नाही वाटत तिच्याबद्दल. बरं ते जाऊ दे. सारंग, मला एक गोष्ट सांग. तुमचं असं म्हणणं आहे की शो मधून ऐश्वर्या गायब झाली. का झाली? म्हणजे ती असं काही चुकीचं केलं होतं का, किंवा कोणाला हर्ट केलं होतं का? काय झालंय ना ते प्लीज मला सांगा. माझ्यापासून प्लीज काही लपवून ठेवू नका. सांगतो, पण एका अटीवर. मी जे तुम्हाला सांगेन ते तुम्ही कोणालाच नाही सांगणार. वेळ आलं की मी सगळ्यांना सांगेनच, पण त्याआधी तुम्ही कोणालाच काहीच सांगायचं नाही. ठीक आहे, प्रॉमिस. स्वतःकडे लक्ष देत जा. कळलं का तुला? कळलं? काय विचारतोय? कसला एवढा विचार करतेस ग? ऐश्वर्या सोडून दुसरा कुठला विचार करणार आहे? मला ना कळतच नाहीये. घरातली एक व्यक्ती इतके दिवस गायब आहे आणि कोणाला काहीच पडलेलं नाहीये, कोणी काहीच करत नाहीये. आणि मला सांगा, तुम्हाला नील भाऊजी येऊन सांगून गेले, आईने सुद्धा सांगितलं, काय केलं तुम्ही? सांगा ना. मला जेवढं शक्य आहे तेवढं केलं ना. मी तुला सांगितलं नाही का, फोन आला होता, तेवढं जमलं मला. पोलिसात जाऊया का, पोलिसात तक्रार करूया, मग लोकांना कळू दे मेंदळ्यांची सून पळून गेली आहे. जगात जी नाचक्की होईल ना ती चालेल का तुम्हाला? जगाला कळेल की ऐश्वर्या पळून गेली. चालेल? जगाला कळणार नाही अशी पद्धत तुम्हाला माहिती नाही हे मला तरी सांगू नका तुम्ही. तुम्हाला ना तिला शोधून काढायचंच नाहीये म्हणून तुम्ही यात इंटरेस्ट घेत नाही आहात. मला कळलंय. एकदा फोन येऊन गेला बस. त्यापुढे काय केलं तुम्ही? काढलं तिला शोधून? नाही ना. जाऊ दे, मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये.